बऱ्याच जणांचा एक खांदा दुखत असतो, त्यांना हात वर करता येत नाही, खाली करता येत नाही. अशा वेळी केस विंचरायला त्रास होतो, शर्ट घालताना त्रास होतो, त्यामुळे बरेचसे कामं अडकली जातात. तर यालाच फ्रोझन शोल्डर असे म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये फ्रोझन शोल्डर म्हणजे नेमकं काय असतं, फ्रोझन शोल्डरची काय कारणे आहेत, फ्रोझन शोल्डरवर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय आहेत, या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की झोपेतून उठल्यावर आपला एखादा खांदा एकदम कडक झाल्यासारखा होतो, त्याची हालचाल कमी होते, त्या ठिकाणी प्रचंड वेदना असतात किंवा कुठलंही काम करताना आपल्याला त्या ठिकाणी वेदना जाणवतात. तर यालाच सुरुवातीला खांदेदुखी समजून दुर्लक्ष केलं जातं, परंतु पुढे चालून त्याचं फ्रोझन शोल्डर देखील होऊ शकतं. तर आपला जो खांदा आहे तो एक प्रकारचा कॉम्प्लेक्स जॉईंट आहे. तर ह्या जॉईंटमध्ये, ह्या सांध्यामध्ये हाडं आहेत, अस्थिबंधन आहेत, कंडरा आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, त्यांचं एक प्रकारचं कॅप्सूल सारखं कव्हरिंग तयार झालेलं असतं. तर ह्या कॅप्सूलला जर काही कारणांमुळे सूज आली तर त्यालाच फ्रोझन शोल्डर असं म्हणतात. तर हे फ्रोझन शोल्डर मध्ये नेमकं काय होतं, आपल्या ज्या रोजच्या व्यवहाराच्या हालचाली असतात त्या एकदम कमी होतात किंवा त्या करताना तीव्र प्रमाणामध्ये वेदना होतात. आपले जे खांदे आहेत ते आपले रोजचे बरेचसे काम करायला मदत करत असतात, कारण की आपला जो खांदा आहे तो सगळ्या प्रकारच्या हालचाली करतो. वर खाली, मागे पुढे, उचलणं, ठेवणं, ढकलणं, तसेच झेल फेकणं, झेल घेणं, अशी बरीचशी कामं ह्या खांद्यामुळे होत असतात. परंतु त्या खांद्यालाच जर तुम्ही फ्रीज केलं, एकदम गारठलं, परंतु हा खांदा जर गारठला, फ्रीज झाला, तर त्यामुळे ह्या सर्व हालचाली बंद होतात. त्यामुळे आपण रोजच्या व्यवहारातली कामं करू शकत नाही. तर याला फ्रोझन शोल्डर असं का म्हणतात, कारण की सुरुवातीला जेव्हा आपण हालचाली करायला लागतो तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड वेदना असतात आणि त्या वेदना इतक्या असतात की मग आपण त्या हालचाली अर्ध्यावरच ठेवतो. जेवढी हालचाल त्या खांद्याची होते तेवढ्यापर्यंतच आपण तो खांदा हलवतो. नंतर वरपर्यंत नेताना जेव्हा त्रास होतो तेव्हा आपण त्याला तिथेच थांबवतो, फ्रीज करतो. म्हणून यालाच फ्रोझन शोल्डर असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये फ्रोझन शोल्डरला अवबाहुक असं म्हटलं आहे. अवबाहुक हा जो विकार आहे तो वाताचा व्याधी सांगितला आहे. तसेच त्या ठिकाणी जो कडकपणा आलेला असतो तो कफ दोष वाढल्यामुळे आलेला असतो. आपल्या चुकीच्या आहार विहारामुळे शरीरामध्ये तयार झालेला आमदोष देखील फ्रोझन शोल्डर करण्यास कारणीभूत ठरतो. तसेच आपल्या चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे देखील होऊ शकतं किंवा ज्या ठिकाणी अति वारा आहे, हवा आहे, अशा ठिकाणी जर गेलं तर त्यामुळे देखील होऊ शकतो. तर आपल्याला फ्रोझन शोल्डर आहे का की फक्त साधी खांदेदुखी आहे, हे कसं ओळखावं? जर तुम्हाला खांदेदुखी होत असेल तर जो खांदा दुखत आहे त्या ठिकाणी थोडासा वीकनेस जाणवतो, त्या ठिकाणी थ्रोबिंग पेन म्हणजे एक प्रकारचं भोसकण्यासारख्या वेदना असतात. तसेच त्या ठिकाणी कडकपणा आलेला असतो आणि वेदना ह्या जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा त्या प्रचंड प्रमाणात वाढतात. किंवा जर तुम्हाला दुखापत झाल्यामुळे जर खांदेदुखी होत असेल तर त्या खांदेदुखीमध्ये देखील त्या ठिकाणी सूज आलेली असते, प्रचंड वेदना असतात, त्या ठिकाणी देखील भोसकल्यासारख्या वेदना असतात. तसेच हात पूर्णपणे हलवायला जमत नाही, कधी कधी फ्रॅक्चर देखील असू शकतो, सूज असते, दुखापतीमुळे झालेली जखम देखील असते. दुखापतीमुळे जर तुमचा शोल्डर पेन होत असेल तर तो वेदना ज्या आहेत त्या आपोआप कमी होत नाहीत, उलट त्या मग वाढत जातात. आता आपण बघूयात की फ्रोझन शोल्डरचे किती स्टेजेस आहेत. फ्रोझन शोल्डर हा काही कालावधीनंतर म्हणजे 2-3 वर्षानंतर आपोआप बरा होतो. तर त्याच्या काही स्टेजेस सांगितल्या आहेत. तर पहिली स्टेज, तर याच्यामध्ये फ्रीजिंग स्टेज असते. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला खांद्याच्या ठिकाणी वेदना जाणवतात, खांदा हलवताना थोडासा त्रास होतो, त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये कडकपणा आलेला असतो. ह्या स्टेजमध्ये ज्या वेदना असतात त्या आपण सहन करण्याइतपत असतात, म्हणून सुरुवातीला साधी खांदेदुखी म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ह्या वेदना रात्रीच्या वेळेस प्रचंड वाढतात. ही जी स्टेज आहे ती साधारणतः 6 आठवडे ते 9 महिने ह्या कालावधीपर्यंत राहू शकते. पुढची स्टेज आहे ती फ्रोझन स्टेज. यामध्ये वेदना हळूहळू कमी होतात, परंतु
सांध्याच्या ठिकाणी असलेला कडकपणा मात्र वाढतो, स्टिफनेस वाढतो. आपण खांद्याच्या हालचाली व्यवस्थितरित्या करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला रोजची कामं करण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, कारण की आपला जो खांदा आहे तो लिमिटेड मुवमेंट, लिमिटेड हालचाली करतो. ही जी स्टेज आहे ती साधारणतः 2 महिने ते 6 महिने ह्या कालावधीपर्यंत राहू शकते. शेवटची जी स्टेज आहे तिला थॉइंग स्टेज असं म्हणतात. ही स्टेज रिकव्हरीची असते, म्हणजे आपला जो जॉईंट आहे, सांधा आहे, तो आपोआपच रिकव्हर पूर्ववत येण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्या ठिकाणच्या वेदना हळूहळू कमी होतात. रोजच्या व्यवहारामध्ये खांद्याच्या हालचाली आपण करू शकतो. ही स्टेज साधारणतः 6 महिने ते 2 वर्ष ह्या कालावधीपर्यंत राहू शकते. आता आपण बघूयात की फ्रोझन शोल्डर होण्याची काय कारणं आहेत. फ्रोझन शोल्डर म्हणजे एक प्रकारचं इन्फ्लॅमेशन, त्या ठिकाणी सूज आलेली असते. तर कुठं जो सांधा आहे त्याचं जे कॅप्सूल आहे त्या ठिकाणी सूज आलेली असते. तर ही सूज कुठल्याही कारणामुळे येऊ शकते, दुखापतीमुळे येऊ शकते, किंवा पुढील रिस्क फॅक्टर्स यामध्ये सांगितले आहेत, जसं की एज. जर तुमचं वय हे 40 ते 60 वर्षापर्यंतच असेल तर ह्या काळामध्ये फ्रोझन शोल्डर होण्याचे जास्त चान्सेस असतात. जर तुम्ही स्त्री असाल तर स्त्रियांमध्ये फ्रोझन शोल्डर होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर जर तुम्ही डायबेटिक असाल, जर तुम्हाला मधुमेह झालेला असेल तर फ्रोझन शोल्डर झालेल्या 10 ते 20% लोकांना डायबिटीज असतो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल किंवा हायपरथायरॉइडिझम असेल, म्हणजे थायरॉइड ग्लँडचे कुठलेही व्याधी झाले असतील तर त्यामुळे सुद्धा फ्रोझन शोल्डर होण्याचे जास्त चान्सेस असतात. यानंतर इन्फ्लॅमेशन. तर इन्फ्लॅमेशन कधी कधी होऊ शकतं जर तुम्हाला खांद्याला दुखापत झाली असेल किंवा त्या खांद्याचा अतिवापर होत असेल, जसं की जर तुम्ही ड्रायव्हर असाल किंवा पोर्टर कंपनीमध्ये काम करत असाल किंवा वेट लिफ्टिंगचं काम असेल तर त्यामुळे सुद्धा फ्रोझन शोल्डर होऊ शकतो. त्यानंतर डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे सुद्धा होऊ शकतो. जर तुम्हाला जुना संधिवात असेल तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतो, किंवा जर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल तर त्यामुळे सुद्धा फ्रोझन शोल्डर होण्याचे चान्सेस असतात. या व्यतिरिक्त जर तुमची स्ट्रेसफुल लाईफ असेल तर त्यामुळे सुद्धा फ्रोझन शोल्डर होण्याचे चान्सेस असतात. आता आपण बघूयात की फ्रोझन शोल्डरवर घरगुती आपण काय उपाय करू शकतो. तर तुम्ही हॉट फोमेंटेशन करू शकतात, हीट पॅडने त्या ठिकाणी शेकू शकतात, किंवा गरम पाण्याच्या पिशवीने त्या ठिकाणी शेकू शकतात. त्या ठिकाणी तेलाने मालिश करू शकतात. तर कोणतं तेल यूज करावं, तर यासाठी मोहरीचं तेल अतिशय उत्तम आहे. मोहरीचं तेल हे गुणाने उष्ण आहे, त्यामुळे फ्रोझन शोल्डरच्या ठिकाणी आलेली सूज कमी व्हायला मदत होते, कडकपणा कमी व्हायला मदत होते. किंवा तुम्ही मोहरीचं तेल कोमट करून त्यामध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकाव्यात आणि मग त्या तेलाने मालिश करावी. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा, त्यामुळे मांसपेशीमध्ये आलेला कडकपणा कमी व्हायला मदत होते, त्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला मदत होते. तुम्ही रोज सकाळी हळदीचं दूध प्या. हळद ही चांगली अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, सूज कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, तसेच वेदना शमन करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर अद्रकचं सेवन तुम्ही करू शकता. अद्रक सुद्धा अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, सूज कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, वेदना शमन करण्यासाठी उपयुक्त आहे, वातदोष कमी करण्यासाठी आणि कफदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही आल्याचा रस सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा उपाशीपोटी घेऊ शकता, किंवा आल्याचा चहा तुम्ही बनवून पिऊ शकता. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या तुम्ही खाऊ शकता. 2-3 पाकळ्या तीळ तेलावर किंवा मोहरीच्या तेलामध्ये थोड्याशा तळून घ्याव्या आणि त्या खाव्यात, कारण लसूण हे वात कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे, त्यामुळे त्या ठिकाणच्या वेदना लवकर कमी व्हायला मदत होते. त्यानंतर मेथीदाणा. रात्री झोपायच्या आधी 1 चमचा मेथीदाणा 1 कपभर पाण्यामध्ये किंवा 1 ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालावा आणि सकाळी ते पाणी प्यावं. असं पाणी पिल्यामुळे त्या ठिकाणच्या वेदना कमी व्हायला मदत होते. त्यानंतर व्यायाम. हलके स्ट्रेचिंगचे व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. तर ह्या व्यायामामध्ये तुम्ही आपला जो खांदा दुखत आहे तो खांदा हळूवारपणे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरवावा. जेवढा आपल्याला सहन होईल तेवढ्यापर्यंत तो फिरवावा. अशाच प्रकारे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने देखील तो खांदा फिरवावा. त्यानंतर दोन्ही हात असे पुढे न्यावे. जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत, समजा 5 सेकंद 10 सेकंद इथपर्यंत तुम्ही हात पुढे करावे. अशाच प्रकारे दोन्ही हात असे पसरून घ्यावेत आणि जोपर्यंत आपल्याला ते पेन सहन होईल तोपर्यंत आपले हात तसे ठेवावे, सुमारे 5 सेकंद ते 10 सेकंद. त्यानंतर भिंतीवर आपल्या बोटांची हालचाल करावी. जसं खालीपासून वरपर्यंत आपला हात
हळूहळू नेण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा त्याला सपोर्टची गरज राहील तेव्हा थोडासा सपोर्ट देऊन तो हात वर करण्याचा प्रयत्न करावा. तर हे सर्व व्यायाम साधारणतः 15 दिवस ते 1 महिना करावे. या व्यतिरिक्त संतुलित आहार घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण की ह्या ठिकाणी सांध्याला दुखापत झालेली आहे, सांध्याच्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन आहे, मांसपेशीच्या ठिकाणी कडकपणा आहे. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन D3, कॅल्शियम, प्रोटीन्स हे सर्वांनी युक्त असलेला आहार घेणं गरजेचं आहे. रात्री वेळेवर झोप घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरात वातदोष वाढणार नाही. तणाव कमी करणं गरजेचं आहे. ज्या लोकांचं वेट लिफ्टिंगचं काम आहे, वजन उचलण्याचं काम आहे, अशा लोकांनी वजन उचलू नये. आता आपण बघूयात की आयुर्वेदामध्ये फ्रोझन शोल्डरसाठी काय ट्रीटमेंट सांगितली आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा स्नेहन करायला सांगितलं आहे, म्हणजे तेलाने मसाज करायला सांगितले आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या वेदना कमी व्हायला मदत होते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला मदत होते. तर कोणत्या तेलाने मसाज करावी? महानारायण तेलाने मसाज करू शकता, किंवा विषगर्भ तेलाने मसाज करू शकता, किंवा बला तेलाने मसाज करू शकता. यानंतर स्वेदन. स्वेदन म्हणजे शेक देणं. तर जो खांदा दुखत आहे त्या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचा शेक देऊ शकता, किंवा औषधी काढ्यांनी तयार केलेला शेक दिला जातो. तर यामध्ये वेगवेगळ्या औषधींनी सिद्ध केलेल्या काढ्याने त्या ठिकाणी नाडी शेक दिला जातो. शेक दिल्यामुळे त्या ठिकाणची सूज कमी व्हायला मदत होते, कडकपणा कमी व्हायला मदत होते, आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला मदत होते. तर यामध्ये वेगवेगळे वात शमन करणारे औषधी द्रव्यांची पोटली म्हणजे पुरचुंडी बांधून त्या ठिकाणी शेक दिला जातो. यानंतर नस्य. नस्य सुद्धा यासाठी अतिशय उत्तम सांगितलं आहे. तर नस्यासाठी लघुमांस तेलाचा वापर केला जातो. सांध्यांच्या ठिकाणी आलेला कडकपणा कमी व्हायला मदत होते. यानंतर अग्निकर्म. अग्निकर्म फ्रोझन शोल्डरसाठी अतिशय त्वरित आराम देणारा उपाय आहे. जर तुम्हाला फ्रोझन शोल्डर असेल तर आपल्या जवळच्या वैद्यांना भेटून अग्निकर्म करून घ्या. तर यामध्ये धातूच्या सळईने ती सळई गरम करून ज्या ठिकाणी सांधेदुखी आहे त्या ठिकाणी चटका दिला जातो. त्यामुळे त्या ठिकाणचा वात दोष लवकर कमी होतो, कफामुळे आलेला कडकपणा लवकर कमी व्हायला मदत होते, आणि आपला खांदा हा पूर्ववत लवकर यायला मदत होते. यानंतर वात शमनासाठी बस्ती पंचकर्म अतिशय उपयुक्त सांगितलं आहे. काही कंडिशन्स मध्ये बस्ती पंचकर्म देखील करावे लागतात. औषधांमध्ये योगराज गुगुळ दिला जातो, ज्यामुळे वेदना कमी व्हायला मदत होते, सूज कमी व्हायला मदत होते. महायोगराज गुगुळ दिला जातो, ते देखील वेदना आणि सूज कमी करायला अतिशय उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त महारासनादी कषाय, रासनादी कषाय अशा औषधांचा वापर केला जातो. काही योगासनांचा समावेश तुम्ही आपल्या रोजच्या रुटीन मध्ये करू शकता. यामध्ये सूर्यनमस्कार, गोमुखासन, उष्ट्रासन, त्रिकोणासन या आसनांचा समावेश करावा. तर अशा प्रकारे वेळीच तुम्ही आपल्या फ्रोझन शोल्डरची लक्षणं जाणून घ्या आणि त्वरित उपचार करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.